मित्रांनो, कडक स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण एका अशा सुपर हिरोबद्दल बोलणार आहोत ज्याने 2026मध्ये थिएटरमध्ये अक्षरशः वणवा पेटवला आहे. चला वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया. बॉस स्पायडरमॅन हे फक्त एक नाव नाही, तर आपल्या सगळ्यांच्या लहानपणीची एक घट्ट आठवण आहे. 2026चा सर्वात जास्त हाईप असलेला आणि ज्याची आपण चातकासारखी वाट पाहत होतो तो स्पायडरमॅन ब्रँड न्यू डे अखेर मोठ्या पडद्यावर धडकला आहे. मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर असताना हा सिनेमा आला आहे. मग हा चित्रपट फॅन्सच्या अपेक्षांची उत्तुंग शिखर सर करतोय की फक्त नावालाच मोठा ठरतोय, हेच आपण अगदी सोप्या आपल्या गावरान भाषेत समजून घेणार आहोत. तर गोष्ट अशी आहे की डॉक्टर स्ट्रेंजच्या त्या जादुई स्पेलनंतर आता आपला लाडका पीटर पार्कर जगासाठी पूर्णपणे अनोळखी झाला आहे. त्याचे मित्र, त्याचे प्रेम सगळं काही संपलं आहे. तो न्यूयॉर्कच्या एका छोट्या कोंदट खोलीत राहून एकदम शून्यातून आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करतोय. पण म्हणतात ना, स्पायडरमॅन आणि संकट यांचं नातं जुनं आहे. शहरात अचानक स्कॉर्पियन म्हणजेच मॅकगॉर्गन धुमाकूळ घालायला लागतो. त्याच्याकडे असलेली हायटेक शक्ती न्यूयॉर्कला वेडीच धरते. पण ट्विस्ट इथे संपत नाही बॉस. या संपूर्ण गोंधळात एंट्री होते थेट एक्समॅन विश्वातल्या जीन ग्रेची आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर मैदानात उतरतो आपला जुना रागेट दोस्त द इन्क्रेडिबल हल्क. आता हल्क आणि जीन ग्रे इथे काय करतायत, त्यांच्या पीटरशी काय संबंध आहे आणि कोणत्याही मोठ्या अवजड गॅजेटशिवाय पीटर या संकटांचा सामना कसा करतो, हीच या सिनेमाला खिळवून ठेवणारी थरारक गोष्ट आहे. अभिनयाबद्दल बोलायचं तर टॉम हॉलंडने पीटर पार्करच्या भूमिकेत पुन्हा एकदा आपला जीव ओतलाय. त्याचा अभिनय अतिशय हृदयस्पर्शी आणि परिपूर्ण वाटतो. एका एकट्या पडलेल्या मुलाची हतबलता त्याने डोळ्यातून अचूक व्यक्त केली आहे. दुसरीकडे स्कॉर्पियनच्या भूमिकेत मायकल मँडो याने काय खतरनाक आणि धडकी भरवणारा विलन उभा केला आहे. त्याचा स्क्रीन प्रेझेन्स अंगावर काटा आणतो. पण सर्वात मोठी लॉटरी लागली आहे ती सोफी टर्नर हिची, जिने जीन ग्रेच्या भूमिकेत एकदम दिमागदार एंट्री मारली आहे. त्यातच मार्क रफेलोची हल्क म्हणून झालेली एंट्री सिनेमाला वेगळ्याच अतिशक्तिशाली उंचीवर घेऊन जाते. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा डेस्टिन डॅनियल क्रेटन यांनी सांभाळली आहे. त्यांनी सिनेमाला एक वेगळा, अधिक गंभीर आणि प्रगल्भ टोन दिला आहे. सिनेमाची तांत्रिक बाजू अतिशय मजबूत आहे. विशेषतः सिनेमाच्या मध्यांतराच्या आधी असलेला जीन ग्रे, हल्क आणि स्कॉर्पियन यांच्यातील तो ॲक्शन सीन म्हणजे पैसा वसूल करणारा गोडवा आहे. एका बाजूला जीन ग्रेची अफाट टेलिकायनेटिक शक्ती, दुसऱ्या बाजूला हल्कची तोडफोड करणारी ताकद आणि स्कॉर्पियनचा जीव घेणा सुळसुळाट. हा त्रिवेणी थरार मोठ्या पडद्यावर पाहताना अंगातलं रक्त सळसळतं. व्हिज्युअल इफेक्ट्स म्हणजे VFX तर एकदम टॉप नॉच आहेत. कुठेही ते खोटे वाटत नाहीत. सिनेमाचं बॅकग्राऊंड म्युझिक म्हणजे या कथेचा कणा आहे. जेव्हा स्पायडरमॅन संकटात असतो तेव्हाच गंभीर संगीत आणि जेव्हा हल्क आणि जीन ग्रे मिळून ॲक्शन मोडमध्ये येतात तेव्हाचं एनर्जेटिक म्युझिक प्रेक्षकांमध्ये एक वेगळाच जोश भरतं. भावनिक दृश्यांमध्ये संगीत इतकं अप्रतिम वापरलं आहे की नकळत आपल्या डोळ्यात पाणी येतं. सिनेमातल्या चांगल्या गोष्टींबद्दल सांगायचं तर स्पायडरमॅनला पुन्हा एकदा त्याच्या मूळ गल्लीतल्या हिरोच्या रूपात बघायला खूप भारी वाटतं. जिथे हल्क आणि जीन ग्रे सारख्या मोठ्या शक्ती त्याला येऊन मिळतात. म्हणतात ना, झाकली मूठ 1.25 लाखाची, तसंच काहीसं वाटतं. पीटर आपली खरी ओळख लपवून जगासाठी जीवाची बाजी लावतो, जे मनाला थेट भिडतं. पण सिनेमात काही गोष्टी खटकतात सुद्धा. इतक्या मोठ्या शक्तिशाली एकत्र आल्यामुळे उत्तरार्धात सिनेमाची गती थोडी गडबडते. तिथे रात्र लहान आणि सोंग फार अशी दिग्दर्शनाची अवस्था झाल्यासारखी वाटते. कारण खूप साऱ्या पात्रांना आणि हल्कसारख्या महाकाय कॅरेक्टरला एकाच वेळी हाताळताना काही दुय्यम पात्रांच्या कथेचा वेग ढिला पडतो. थोडक्यात सांगायचं तर स्पायडरमॅन ब्रँड न्यू डे हा एक कम्प्लीट पॅकेज सिनेमा आहे. मार्वेलच्या फॅन्ससाठी ही एक भावनिक पर्वणी आहे, तर आपल्यासारख्या सिनेमा लव्हरसाठी एक जबरदस्त ॲक्शनपट आहे. तरुण पिढी आणि ॲक्शनप्रेमींनी हा चित्रपट थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर अनुभवावा. माझा फायनल निकाल आणि रेटिंग आहे 5 पैकी 4.5 स्टार. तर मित्रांनो, हा होता माझा सडेतोड रिव्ह्यू. तुम्हाला काय वाटतं, हल्क आणि जीन ग्रे यांची एंट्री तुम्हाला सर्वात जास्त आवडली की टॉम हॉलंडचा इमोशनल अभिनय? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ पाहिला असेल तर कॅन वी गेट 500 लाईक्स?
मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच कडक रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत पाहत राहा, एन्जॉय करत राहा. जय महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.